आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्यात? तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। नाशिकमध्ये गणेशोत्सव 2025च्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडक बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे। आज सकाळी 11 ते 12 या वेळेत नाशिक रोड उपनगर आणि देवळाली कॅम्प परिसरात रूट मार्च घेण्यात आला। या रूट मार्चचं नेतृत्व पोलीस उपायुक्त किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांनी केलं। यावेळी आरपीएफचे असिस्टंट कमांडंट पवन कुमार विशाल आणि 70 जवान, नाशिक रोड उपनगर देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे 20 अधिकारी व 150 अंमलदार, प्रो PSI 30, SRPFच्या 2 कंपन्या, 100 होमगार्ड तसेच ट्रॅफिक विभागाचे अधिकारी अंमलदार असे मोठे पोलीस बळ सहभागी झाले। रूट मार्च नाशिक रोड पोलीस स्टेशन पासून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सुभाष रोड, सत्कार पॉइंट, महात्मा गांधी पुतळा, देवळाली गाव, मोहम्मदिया चौक, गाडेकर मैदान, सुराणा हॉस्पिटल, आर्टिलरी सेंटर रोड, दुर्गादेवी मंदिर, बिटको चौक मार्गे पुन्हा नाशिक रोड पोलीस स्टेशनवर संपन्न झाला। यात 10 मोठी वाहनं, 5 छोटी वाहनं, 1 वज्र वाहन, 5 मोटरसायकली आणि बँड पथकाचा समावेश होता। गणेशोत्सवाच्या काळात शांतता, एकोपा आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा हा रूट मार्च महत्त्वाचा ठरलाय। पोलिसांनी नागरिकांना उत्सव शांततेत, आनंदात आणि कायद्याचा सन्मान ठेवून साजरा करण्याचं आवाहन केलं। मी किशोर काळे, पोलीस उपायुक्त झोन 2। आज नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नाशिक रोड उपविभागाअंतर्गत सर्वच पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार तसेच रॅपिड ॲक्शन फोर्स नवी मुंबई यांची एक कंपनी आणि सोबतच SRPF आणि होमगार्ड यांच्या सगळ्यांच्या संयुक्त सहभागातून आगामी गणेशोत्सव तसेच ईद ए मिलाद या अनुषंगाने रूट मार्चचं आयोजन केलं होतं। सदर रूट मार्चमध्ये एकूण 50च्या आसपास अधिकारी आणि जवळपास 250 अंमलदारांचा किंवा होमगार्डचा समावेश होता। त्या ठिकाणी एकूणच रूट मार्चचा जो उद्देश आहे तो त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाची एकंदरीत असणारी तयारी, सुसज्जता दर्शवणं आणि त्यायोगे आगामी जो गणेशोत्सव आहे किंवा ईद ए मिलाद आहे तो शांत, सुरळीत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडणं हा होता। मी तमाम नाशिककरांना आश्वस्त करतो की पोलीस प्रशासन एकंदरीत आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पूर्ण त्यांची तयारी झालेली आहे। आपण शांत, सुरक्षित आणि निर्भय वातावरणामध्ये या गणेशोत्सवाचा आनंद घ्यावा आणि आपला जो उत्साह आहे तो इतरांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने आनंदाने साजरा करावा। आपल्या सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रवीण कुलथे, नाशिक रोड।